भुसावळात अष्टभुजा देवी बारागाड्यांची परंपरा 5 पिढ्यांपासून अखंड। भुसावळ शहरातील अष्टभुजा देवी मंदिरातील बारागाड्यांची परंपरा गेल्या 5 पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असून यंदाही मोठ्या उत्साहात हा पारंपरिक सोहळा पार पडला आहे। या परंपरेची सुरुवात भगत स्वर्गीय शंकर चिमण पाटील यांच्या हस्ते झाली होती। त्यांच्या पश्चात एकनाथ शंकर चिमण पाटील यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत परंपरा पुढे नेली असून आजही तेच ही परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत। यावर्षीही परंपरेनुसार भगत आकाश नाले, बगले, अजय खडसे आणि अजिंक्य मुडे यांच्या हस्ते वारगळ्या ओढण्यात आल्या। गंगाराम प्लॉट परिसरातील भाविकांसह सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला। नगरसेवक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव दरवर्षी यशस्वीपणे पार पडत असून ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच सुरू राहील अशी भावना व्यक्त करण्यात आली। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ। आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत अष्टभुजा देवी मंदिर बारागाड्यांनिमित्त। ही परंपरा आमच्या घरी 5 पिढ्यांपासून चालू आहे। अगोदर माझे आजोबा भगत स्वर्गीय शंकर चिमण पाटील यांच्या हस्ते या बारागाड्या ओढल्या जायच्या व तसंच आता माझे वडील एकनाथ शंकर पाटील हे परंपरा पुढे चालवत आहे व तसंच आता भगत आकाश नाले व बगले, अजय खडसे व अजिंक्य मुडे यांच्या हस्ते या बारागाड्या ओढण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्या सामाजिक बांधवांचं खूप सहकार्य मिळतं। हा आमच्या परिवाराचा वैयक्तिक कार्यक्रम नसून हा एक सामाजिक कार्यक्रम आहे। सो गंगाराम प्लॉटचे सगळे भावी भक्त झाले, त्याच्यानंतर सगळे नगरसेवक झाले व सगळे सामाजिक बांधव हे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडणं शक्य होत आहे। तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की इथून पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करत राहावं आणि ही परंपरा अशीच पार पडत राहावी। तसंच प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक राजदादा चौधरी यांचं पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य होत आहे आणि इतर सगळ्या भावी भक्तांचं सहकार्य होत आहे। माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी असंच सहकार्य करत राहावं आणि ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी। बस एवढंच बोलतो। काय आवाहन करा? भाविकांना हेच सांगू इच्छिते की आता हा जो आपला सामाजिक कार्यक्रम आहे, आजकाल आपण आपल्या सगळ्या रीत्या आपले सगळे पारिवारिक सण वगैरे जे सगळ्या गोष्टी आहे या आपण मागे टाकत चाललोय। तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या समोर नेत राहाव्या आणि ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होत राहावं, पुढे चालवत राहाव्या ताकी पुढे येणाऱ्या पिढ्यांना पण कळावं की आपले सामाजिक कार्यक्रम काय असतात काय नसतात ह्या सगळ्या गोष्टी। तसंच आता भुसावळच्या नगर अध्यक्ष गायत्रीताई भंगाडे ह्या आमच्या इथे देवदर्शनासाठी आल्या होत्या। तसंच 2 वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे या सुद्धा दर्शनासाठी घरी हजर होत्या। तर हेच मला म्हणायचं आहे की ते त्यांचा मौल्यवान वेळ काढून आमच्या इथे येता कार्यक्रमाची शोभा वाढवता। तर हे असंच चालत राहावं आणि या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते आणि हीच विनंती करते की तुम्ही असंच सहकार्य करत राहा। धन्यवाद। Right now and press the bell icon. Never miss an update.